नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्स हा नवीन चॅप्टर आहे. कारण पेपर फर्स्ट मध्ये आपण हा साऊंड वेव्ह पाहिला. पेपर सेकंड मध्ये आपण लाईट वेव्ह पाहणार आहोत. लाईट वेव्ह मध्ये वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक आहे. व्हॉट इज बाय लाईट वेव्स? लाईट वेव्स कशाला म्हणायचे या ठिकाणी? कारण लाईट सेक्शन मध्ये लाईट वेव्ह म्हणजे इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. It consists of transverse electromagnetic waves. They will travel of the speed of 3 into 10 to the power 8 meter per second. Because the wave will be reached on the surface of Earth, and the speed is c is equal to 3 into 10 to the power 8 meter per second. So light consisting of the different colors having the different wavelength. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगळी आहे. प्रत्येक इट कंसिस्टिंग ऑफ द डिफरंट कलर्स एंड डिफरंट वेवलेंथ आहेत. कारण light consisting of the 7 color having the different wavelength. The wavelength of violet color is minimum as compared to the red colors. त्या अगोदर आपल्याला त्याची वेवलेंथ अगोदर पाहण्या अगोदर what are the different types of sources of light? There are the different sources of light. These sources of light, sunlight असेल, moonlight असेल किंवा स्टारची लाईट असेल. These sources of light may be monochromatic or non-monochromatic. मग मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? नॉन मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? मोनोक्रोमॅटिक मीन्स हा मोनोक्रोमॅटिक आहे. मोनोक्रोमॅटिक, मोनो मीन्स वन, chromatic means color. It contains only one color having the single wavelength. त्याला म्हणतो आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. ज्या कलर मध्ये सिंगल वेवलेंथ आहे, एकच कलर आहे, त्याला म्हणतो क्रोमॅटिक मीन्स कलर. मोनो मीन्स वन, इट कंटेन्स ओनली वन कलर having the single wavelength or single frequency. That is called as monochromatic source of light. For example, लेझर आहे, सोडियम लाइट आहे. These are the monochromatic source of light. Sodium light consisting a single wavelength is the monochromatic source of light. दुसरा आहे नॉन मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? नॉन मोनोक्रोमॅटिक कशाला म्हणायचं आपण? नॉन मोनोक्रोमॅटिक इट कंसिस्टिंग ऑफ a different constituent colors having the different wavelength. It consisting of different colors having the different wavelength. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल सनलाइट घेतला आपण, व्हाईट लाईट आहे. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉन मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. So sunlight consisting of the 7 colors. These 7 colors are Vibgor, Vibgor. V means violet, indigo, blue, green, yellow, orange and red. प्रत्येक कलरची वेवलेंथ ही वेगळी आहे. रेड कलरची वेवलेंथ हे जास्त आहे कुणापेक्षा? व्हायलेट पेक्षा.
वेव्हलेंथ रेंज जे आहे हा विजिबल रेंज हे आहे 4000 अँगस्ट्रॉम युनिट टू 8000 अँगस्ट्रॉम युनिट आहे. वेव्हलेंथ रेंज ऑफ विजिबल लाईट किती आहे 4000 अँगस्ट्रॉम टू 8000 अँगस्ट्रॉम्स. बिकॉज कारण वेव्हलेंथ कुणाची कमी आहे सर्वात जास्त, की व्हायलेट कलरची वेव्हलेंथ 4000 अँगस्ट्रॉम युनिट आहे आणि रेड कलरची वेव्हलेंथ 8000 अँगस्ट्रॉम युनिट आहे. हा वेव्हलेंथ रेंज आहे. कारण आपण म्हणतो या ठिकाणी लाईट इज इन ऍक्च्युअल इनविजिबल बट ऑब्जेक्ट आर इन विजिबल. So these are the visible light of wavelength 4000 angstrom unit to 8000 angstrom units. Violet ची वेव्हलेंथ कमी आहे, रेड ची वेव्हलेंथ जास्त आहे. सो V is equal to n लॅम्बडा, n is equal to v by लॅम्बडा. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्याची वेव्हलेंथ कमी असेल. मग कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे? फ्रिक्वेन्सी जास्त कोणाची आहे? व्हायलेट कलरची फ्रिक्वेन्सी जास्त आहे as compared to red colors. कारण ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्याची वेव्हलेंथ कमी असेल, ज्याची वेव्हलेंथ जास्त आहे त्याची फ्रिक्वेन्सी कमी असेल. अशा टाईपचा सोर्स आहे तो म्हणतो आपण या ठिकाणी नॉन मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. इट कन्सिस्टिंग ऑफ डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेव्हलेंथ ऑफ लाईट. So light is an electromagnetic waves. It consisting of the transverse nature of light. Therefore, आता आपण मोनोक्रोमॅटिक पाहिलं, नॉन मोनोक्रोमॅटिक पाहिलेलं आपण. नेक्स्ट वन इज आपण विजिबल लाईट मध्ये काय पाहिलं? आपण विजिबल लाईट मध्ये रेंज पाहिला. वेव्हलेंथ रेंज हा आहे, त्याची फ्रिक्वेन्सी सांगितली आपण. आणि जे अँगस्ट्रॉम युनिटचे आपण वेव्हलेंथचं युनिट घेतो या ठिकाणी की 4000 अँगस्ट्रॉम युनिट टू 8000 अँगस्ट्रॉम युनिट. अँगस्ट्रॉम युनिट इज अ युनिट ऑफ वेव्हलेंथ आणि 1 अँगस्ट्रॉम युनिट इक्वल टू काय असेल? 1 into 10 to the power minus 10 मीटर असेल, और 1 अँगस्ट्रॉम युनिट इक्वल टू 1 into 10 to the power minus 8 सेंटीमीटर असेल. minus 8 सेंटीमीटर असेल. So these are the visible light. आता ऑप्टिक्स म्हणजे काय? ऑप्टिक्स म्हणजे काय असेल? ऑप्टिक्स म्हणजे काय? ऑप्टिक्स इज द स्टडी ऑफ और इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of matter of nature, production and propagation of light is the optics. Optics are classified into two branches, two sub branches. पहिली ब्रांच आहे रे ऑप्टिक्स आणि दुसरी आहे वेव ऑप्टिक्स. पहिली आहे रे ऑप्टिक्स, दुसरी आहे वेव ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स and wave optics is the branch of optics. These two branches are not independent, but they are related to each other. They are related to each other. मग रे ऑप्टिक्स म्हणजे काय आणि वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे काय? रे ऑप्टिक्स म्हणजे आपण फक्त रेचा अभ्यास करतो, म्हणजे रेज, आणि यामध्ये फक्त वेव्हचा. व्हॉट इज द रे ऑफ लाईट? रे ऑफ लाईट म्हणजे काय? लाईट ट्रॅव्हल्स आर इन अ स्ट्रेट पाथ ऑफ ट्रान्सफर ऑफ लाईट एनर्जी इज कॉल्ड एज रे ऑफ लाईट. रे ऑफ लाईट म्हणजे काय? A light travels are in a straight path of transfer of light energy. It's called as ray of light. Pencil of light म्हणजे काय? Pencil of light कशाला म्हणायचं आपण? Pencil of light means a small bundle of ray of light are called as pencil of light. A small bundle of ray of light.
are called as pencil of light. Next one is the beam of light. म्हणजे काय? Beam of light means a large bundle of ray of light are called as beam of light. A large bundle of light, ray of light, are called as beam of light. आपण ray of light पाहिलं, pencil of light पाहिलं, beam of light पाहिलं आहे. There is a microscopic phenomena such as interference, diffraction, polarization. These are the microscopic phenomena of light. But रे ऑफ लाईट मध्ये काय असेल? रे ऑफ लाईट मध्ये आपण रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, डिफ्रॅक्शन आहे अंडर द रे ऑफ लाईट. सो फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर लाईट एज अ वेव्ह नेचर. कारण बराच सिलेबस या नवीन 2020-21 मध्ये रिड्यूस केलेला आहे. तरी पण आपल्याला काही टर्म घ्यावंच लागणार आहे त्या ठिकाणी, कारण त्याची कन्सेप्ट क्लिअर होत नाही. आणि पुढील याचे जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स असतील किंवा या फॉर्म्युला आपल्या पुढचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील, त्यासाठी काही बीट आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यावेच लागणार आहेत. तर आपण अगोदर रिफ्लेक्शन फिनॉमिना कशाला म्हणतो आपण? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय? सो दीज आर द XY इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे XY. हा इन्सिडेंट रे आहे. इज द इन्सिडेंट रे ऑफ लाईट. इन्सिडेंट ray of light. हा PQ हा incident ray of light है. Such incident ray of light will be incident at the point Q on a reflecting surface. At that time automatically one normal is created. हे normal है. Incident ray of light will be incident on a reflecting surface XY to the point Q. Such point Q that is called as point of incidence. So, angle between normal and incident ray are called as angle of incidence. High angle of incidence है. High angle of incidence है. कोणता angle? Angle between normal and incident ray are called as angle of incidence. Such ray will be reached at the point Q. They will reflect back in the opposite to the normal. Opposite to the normals. And that is called as reflected rays. Ha reflected ray hai. So angle between normal and reflected ray are called as angle of reflection. Angle of reflection. Angle of reflection म्हणजे काय? Angle between normal and reflected ray are called as angle of reflection. आपण angle of reflection पाहिला, angle of incidence पाहिला. हा incident ray आहे, हा reflected ray आहे. आणि नॉर्मल आहे. नॉर्मल इज एव्हरीवेअर परपेंडिक्युलर टू द सरफेस. कोणत्याही सरफेसला नॉर्मली कशी असेल? परपेंडिक्युलर असेल. सो दीज आर द अँगल ऑफ इन्सिडन्स. हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. फ्रॉम दिस फिगर वी हैव टू कंक्लूड दैट और क्लियर दैट angle of incidence I is equal to angle of reflection R. They are equals. They are equals. Now what is the reflection phenomena? काय असेल reflection phenomena? Reflection phenomena काय असेल? When an incident ray of light will be incident on a reflecting surface XY, such ray will be sent back in the same medium.
opposite to the normals. Such phenomena are called as reflection phenomena, the reflection of light. हा इन्सिडेंट रे आहे. या इन्सिडेंट रेनी सरफेस सोबत केलेला अँगल जो आहे त्याला आपण थीटा नाव देऊ या ठिकाणी. आणि हा जो अँगल आहे या अँगलला म्हणतो आपण ग्लान्सिंग अँगल. हा अँगल कोणता आहे? ग्लान्सिंग अँगल. अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टिंग सरफेस आर कॉल्ड ॲज ग्लान्सिंग अँगल. त्याला म्हणतो आपण ग्लान्सिंग अँगल म्हणतो. इट इज डिनोटेड बाय थीटा. So laws of reflection is angle of incidence is equal to angle of reflection. So they are equals. The refraction phenomena काय असेल? Refraction of light. Refraction of light. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असेल या ठिकाणी? कशाला म्हणतो आपण? रिफ्रॅक्शन म्हणजे काय? रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये अगोदर हा रिफ्लेक्टिंग सरफेस XY आहे ॲज अ सच आहे प्लेन मिरर्स. एखादा किरण याच्यावर जर या रिफ्लेक्टिंग सरफेसवर पडला असेल तो किरण परत त्याच माध्यमात परत येतो. त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन फेनॉमेना. When a ray of light changes its direction when it travels from one medium to another medium. एखादा किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असेल त्याची दिशा बदलते. हा झाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सपोज दॅट these are the refracting surface. XY is a refracting surface. So हा incident ray of light आहे. PQ is an incident ray of light. PQ is a incident ray of light. त्या अगोदर हे एअर मीडियम आहे त्यालाच आपण रेअरर मीडियम म्हणतो. हे आहे डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम such as glass or water. Then XY is a refracting surface between the two media, air medium and denser medium. PQ is an incident ray of light. Such incident ray of light will be incident to the point Q and automatically normal is perpendicular to the surface. हे नॉर्मल आहे. Mn is a normal. And normal is everywhere perpendicular to both the surfaces. या दोन्ही सरफेसला नॉर्मल कशी असेल? परपेंडिक्युलर असेल. हा इन्सिडेंट रे आहे ही नॉर्मल आहे. सो अँगल बिटवीन नॉर्मल अँड इन्सिडेंट रे, हा इन्सिडेंट रे आहे ही नॉर्मल आहे. या दोन्ही मधला होणारा अँगल कोणता असेल? हा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. मी आता सांगितलं तुम्हाला या ठिकाणी की एखादा किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असेल त्याची दिशा बदलते, त्याची डायरेक्शन चेंज होते. म्हणजे काय असेल? when a ray of light travels from air medium to denser medium, the ray should be changes its direction and directed toward the normal. हा रे सरळ निघून न जाता त्यांनी काय केलं? डायरेक्शन चेंज केली आहे. सो these are the refracted rays. हा refracted ray आहे. So angle between normal and refracted ray are called as angle of refraction. हा आहे angle of refraction. हा आहे angle of incidence. Angle of incidence. हा angle of incidence आहे. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. मग रिफ्रॅक्शन फिनॉमेना कशाला म्हणतो आपण?
when a ray of light changes its direction when it travels from one medium to another medium, air medium to denser medium, and such phenomena are called as refraction phenomena. ह्या दोन्हीमध्ये फरक काय ठिकाणी? आपण एखादं साधं उदाहरण घेतलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तर पाण्यात काठी वाकडी का दिसते? ड्यू टू रिफ्रॅक्शन फेनॉमेना आहे. पाण्यामध्ये काठी वाकडी दिसते आपल्याला. सो दीज आर द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो हा झाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ही आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? काय लॉज असेल रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे? The first is incident ray, refracted ray, and normal are lying the same plane opposite to the normal. So the second one is, it is the ratio of sine of the angle of incidence to the sine of the angle of refraction is equal to constant. And such constant that is called as refractive index of medium second. हे फर्स्ट मीडियम आहे, हे सेकंड मीडियम आहे. मग साइन आय अपॉन साइन आर आहे इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम सेकंड आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. What is the statement of Snell's law? The statement of Snell's law is, it is the ratio of sine of the angle of incidence to the sine of the angle of refraction is equal to constant, and such constant that is called as refractive index of the medium seconds. These are the Snell's law. मग या ठिकाणी रिफ्लेक्शन मध्ये काय होत असेल? या ठिकाणी वेलोसिटी चेंज होत नाहीये, वेवलेंथ चेंज होत नाहीये, बट या ठिकाणी फेज मात्र चेंज होतो. हा फेज कितीने चेंज होतो? फेज विल बी चेंज बाय पाय रेडियन्स. पण या ठिकाणी काय होतं? या इन्सिडेंट रेची वेलोसिटी c1 आहे, रिफ्रॅक्टेड रेची वेलोसिटी c2 आहे, याची वेवलेंथ लॅम्बडा a आहे, याची वेवलेंथ लॅम्बडा d आहे. d म्हणजे डेन्सर मीडियम. c1 be the velocity of light in air medium, c2 be the velocity of light in denser medium, lambda a be the velocity of light in air medium, and lambda d be the wavelength of light in denser medium. परंतु याची फ्रीक्वेंसी does not change when a ray of light travels from air medium to denser medium. Frequency does not change. Therefore, mu equal to mu of 1 2 is equal to sine of I upon sine of R is the formula when a ray of light travels from one medium to another medium. Mu of 1 2 is equal to sine I upon sine R. Therefore, mu of 1 2 equal to is C1 by C2 असेल. C1 by C2 असेल. तर C1 by C2 म्हणजे काय ठिकाणी? C1 म्हणजे वेलोसिटी ऑफ लाइट इन एअर मीडियम, म्हणजे त्याला आपण CA म्हणतो आपण. C2 म्हणजे काय? वेलोसिटी ऑफ लाइट इन डेन्सर मीडियम आहे. सो आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, V is equal to n लॅम्बडा. सो C is equal to n into लॅम्बडा. त्याला आपण C1 is equal to n into लॅम्बडा 1 म्हणू आपण, किंवा लॅम्बडा a म्हणू आपण, किंवा त्याला CA म्हणू. CA is equal to n लॅम्बडा a म्हणू आपण, आणि CD is equal to n into लॅम्बडा d म्हणू आपण. सो mu is equal to 1 of 2 is equal to n into lambda a upon n into lambda d असेल. सो फ्रिक्वेन्सी सारखी आहे, मग कॅन्सल झाली. सो लॅम्बडा a upon lambda d. सो these are the formula for
रिफ्रॅक्ट इंडेक्स आणि लॅम्बडा ए आणि लॅम्बडा डीचा हा रेशिओ म्हणजेच हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. हा झाला एक फॉर्म्युला. नंतर फ्रॉम दिस इक्वेशन वी हॅव टू कन्क्लूड दॅट wavelength of light air medium is greater. म्हणजे लॅम्बडा ए ग्रेटर आहे कुणापेक्षा, लॅम्बडा डी पेक्षा. सी ए ग्रेटर आहे कुणापेक्षा, सी डी पेक्षा, किंवा C1 इज ग्रेटर दॅन C2 असेल. velocity of light in air medium is greater than velocity of light in denser medium आहे. सो मग आपल्याला वेव्हलेंथ माहित झाली, कारण इक्वेशन आपल्याला माहित आहे v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा आहे. सो n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा आहे. फ्रिक्वेन्सी वाढली की वेव्हलेंथ कमी होत असते. मग व्हेलॉसिटीच्या प्रोपोर्शन मध्ये आहे. व्हेलॉसिटी या ठिकाणी v इज इक्वल टू लॅम्बडा, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह आहे, या ठिकाणी v व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे. मग व्हेलॉसिटी वाढली की वेव्हलेंथ वाढत असते या ठिकाणी. सो c इज इक्वल टू n लॅम्बडा आहे, c इज इक्वल टू n लॅम्बडा, c वाढला की n लॅम्बडा हा वाढत असतो. म्हणजे velocity of light in air medium is greater than velocity of light in denser medium. So these are the Snell's law. तर आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम पाहिला. तसंच आपण आता अगोदर रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू एअर मीडियम मध्ये असेल तर काय होईल. सो xy इज द रिफ्रॅक्टिंग सरफेस. हा xy रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि सोर्स ऑफ लाईट विल बी नॉर्मली इन्सिडेंट ऑन अ सरफेस xy. These are the point of incidence. पण यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल, 0 असेल. So these are the normal. Normal is everywhere perpendiculars. Therefore, such source of light will be travel from denser medium to rarer medium. Rarer medium. डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम हा रे मी ट्रॅव्हल केला. या ठिकाणी मी एअर कडून डेन्सर मध्ये पाठवला. आता या ठिकाणी काय करतो मी, डेन्सर कडून एअर कडे पाठवतो किंवा रेअर मीडियम मध्ये पाठवतो. रेअर म्हणजे एअर मीडियम. Yes is a source of light. Such source of light will be incident to that points. या पॉइंटला इन्सिडेंट केला. Automatically there is a normal is created. Normal is created. मग नॉर्मल क्रिएट झाली. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, PMA नॉर्मल आहे. हा रिफ्रॅक्टेड रे जे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे अवे फ्रॉम द नॉर्मल आहे. हा रिफ्रॅक्टेड रे अवे फ्रॉम द नॉर्मल आहे. कारण हा रिफ्रॅक्टेड रे अवे फ्रॉम द नॉर्मल आहे. या ठिकाणी मात्र हा इन्सिडेंट रे आहे. ज्यावेळेस एअर मीडियम कडून डेन्सर कडे गेला, हा रिफ्रॅक्टेड टुवर्ड द नॉर्मल आहे, टुवर्ड द नॉर्मल. पण या ठिकाणी मात्र अवे फ्रॉम द नॉर्मल आहे. सो फ्रॉम दिस कन्क्लुजन काय कन्क्लुजन असं या ठिकाणचा, एखादा किरण एअर मीडियम कडून डेन्सर मीडियम जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा डायरेक्ट डेव्हिएटेड टुवर्ड द नॉर्मल असेल. आणि एखादा डेन्सर मीडियम कडून एअर मीडियम जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा अवे फ्रॉम द नॉर्मल असेल. Therefore, these are the angle between normal and refracted ray, that is called angle of refraction. हा angle of refraction आहे, हा angle of incidence आहे. मग अशी कंडिशन या ठिकाणी हा जर रे मी आणखी या ठिकाणी घेतो आणि अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी इक्वल, ऑटोमॅटिक नॉर्मल क्रिएट झाली. सो I is equal to ICS.
I is equal to IC. मग हा रे ऑफ लाईट आहे incident to that points. The refracted ray along the surface. Along the surface. मी अँगल ऑफ इन्सिडन्स हा वाढवत गेलो, रिफ्लेक्टेड रे हा डेव्हिएट झाला, इथून इथे गेला आणि एका वेळेस या ठिकाणी हा रे असा अलॉंग द सरफेस झालेला आहे, पॅरलल टू द सरफेस. सो देयर इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर इज इक्वल टू किती असेल, 90 डिग्री असेल. When angle of incidence is equal to critical angle, I is equal to IC. When angle of refraction is 90 degree, or refracted ray will be along the surface. Along the surface, that is called as critical angle. त्याला म्हणतो आपण critical angle. हा critical angle आहे. मग हा critical angle आहे, I is equal to IC असेल. त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती पाहिजे, 90 पाहिजे, 90 डिग्री पाहिजे. हा जरा क्रिटिकल अँगल झाला. सो IC इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 by mu आहे. दीज आर द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल अँगल्स. IC इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 by mu आहे. mu म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, म्हणजे क्रिटिकल अँगल सुद्धा आपल्याला काढता येतो. जर मी आणखीन हा रे जर वाढवला, angle of incidence will be greater, I is greater than IC. म्हणजे काय झालं, I is equal to IC असेल, I is greater than IC असेल. At that time, ray should be, there is no refraction is possible. After that, such ray will be reflect back in the same medium. And that is called as टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्याला म्हणतो आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो आपण, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन IC असेल, तर त्याला म्हणतो आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. द रे शुड बी सेंट बॅक इन द सेम मीडियम, and that such phenomena that is called as total internal reflection phenomena. हा एक पॉइंट असेल त्या ठिकाणी. होता म्हणजे आपण बारकावे फक्त छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतो या ठिकाणी. या टॉपिक मध्ये आपण फक्त आणखी त्या टॉपिककडे गेलेले नाहीत. आपण फक्त जे बारीक टर्म कोणते, छोट्या टर्म कोणते त्या ठिकाणी, म्हणजे आपण याच्यामध्ये शिकलो, काय शिकलो या ठिकाणी, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेला या ठिकाणी. अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू वाढवला, हा रिफ्रॅक्टेड रे अवे फ्रॉम द नॉर्मल असेल. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू क्रिटिकल अँगल असेल, त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 असेल. हा रिफ्रॅक्टेड रे अलॉंग द सरफेस असेल. आणि याच्यानंतर मात्र रिफ्रॅक्शन इज नॉट पॉसिबल. सो पुन्हा आणखीन वाढवला तर there is no reflection possible. Such ray will be sent back in the same medium, and that is also called as total internal reflection of phenomena. Is that total internal reflection phenomena. तर आपण बेसिक कन्सेप्ट्स लाईटच्या संदर्भातले काही बेसिक कन्सेप्ट आपण घेतलेले आहेत. काही कन्व्हर्जन फॅक्टर असतात. प्रॉब्लेम सोडतेस आपल्याला काही कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत. 1 मिलीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचंय, 1 × 10⁻³ मीटर आहे. 1 मायक्रोमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचंय, 1 × 10⁻6 मीटर आहे. 1 नॅनोमीटर आहे, 1 × 10⁻9 मीटर आहे. 1 पिकोमीटर आहे, 1 × 10⁻12 मीटर आहे. तसंच आपण अँगस्ट्रॉमचं कन्व्हर्जन पाहिलं, आपण मीटरचं सेंटीमीटरचं कन्व्हर्जन पाहिलं आहे. तर या बेसिक टर्म प्रॉब्लेमसाठी उपयोगाच्या असतात. मग या टॉपिकमध्ये आपण काही बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. या बेसिक टर्म तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी वेव्ह ऑप्टिक्सच्या चॅप्टरमध्ये करता येईल. या टॉपिकमध्ये आपल्याला वेव्ह फ्रंट म्हणजे काय, वेव्ह नॉर्मल म्हणजे काय, हायजीन्स प्रिन्सिपल काय आहे, स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणजे काय. तर मित्रांनो, हे बेसिक कन्सेप्ट्स काही लाईटच्या संदर्भातले तुम्हाला घेतलेले आहेत. याचा निश्चित उपयोग तुम्हाला नीटसाठी असेल, जेईसाठी असेल, सीईटीसाठी असेल, ते होणारच आहे. तुम्हाला बेसिक लहान डेफिनेशन जे आहेत
रे ऑफ लाईट म्हणजे काय, ग्लान्सिंग अँगल कशाला म्हणतो आपण, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, नॉर्मल कशाला म्हणतो आपण, रिफ्रॅक्टेड रे काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. तर या सर्व बेसिक टर्म तुम्ही शिकून घ्या. एकदा दोनदा व्हिडिओ पहा आणखी एकदा. त्याच्यातल्या काही टर्म तुम्हाला आठवत नसतील किंवा पाठवण होत नसतील तर आणखी विचारा. परंतु या टर्म तुम्हाला 12वी संपेपर्यंत तुम्हाला ह्या उपयोगाच्या आहेत.